अज्ञात वाहनाच्या धडकेत उखळीचा तरुण व्यापारी ठार, 70,000ची रोकड पोलिसांनी केली हस्तगत। जिंतूर रामप्रसाद कंठाळे जिंतूर औंढा महामार्गावर लिंबाळा पाटीजवळ शनिवारी रात्री उशिरा झालेल्या एका भीषण अपघातात हिंगोली जिल्ह्यातील उखळी येथील मिरची व्यापारी अशोक सीताराम मांडे वय 44 यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे उखळी परिसरावर शोककळा पसरली असून अपघातस्थळी रुग्णवाहिका चालक व पोलिसांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाची मोठी चर्चा होत आहे। व्यापार आटोपून घरी परतताना काळ बनून आले अज्ञात वाहन। मिळालेल्या माहितीनुसार अशोक मांडे हे मिरची व्यापाराच्या निमित्ताने जिंतूर परिसरात आले होते। दिवसभराचा व्यापार आटोपून रात्री 10 ते सकाळचे 10:30च्या सुमारास ते आपल्या दुचाकीने उखळीता औंढा हिंगोली गावाकडे परतत असताना जिंतूरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या लिंबाळा पाटीच्या पुलावर एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की अशोक मांडे यांचा जागीच मृत्यू झाला। खाकी वर्दी अन रुग्णवाहिका चालकाची तत्परता। अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस कॉन्स्टेबल वाल्मिक चव्हाण यांनी कसलाही विलंब न लावता रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेतली। रुग्णवाहिका चालक विजय आडे आणि कॉन्स्टेबल चव्हाण यांनी तत्काळ जखमी युवकाला जिंतूर ग्रामीण रुग्णालयात हलवले, मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले। प्रामाणिकपणाचे दर्शन, 70,000 रुपये पोलिसांच्या स्वाधीन। अपघाताच्या वेळी मृत मांडे यांच्याकडे एक बॅग होती, त्यामध्ये दिवसभराच्या व्यापाराचे जमा झालेले 70,000 रुपये होते। अपघातस्थळावरील धावपळीत ही रक्कम गहाळ होण्याची शक्यता होती, मात्र रुग्णवाहिका चालक विजय आडे यांनी ती बॅग सुरक्षितपणे पोलीस कर्मचारी वाल्मिक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केली। या कठीण प्रसंगात त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे। गावावर कोसळला दुःखाचा डोंगर। अशोक मांडे यांच्या निधनाची बातमी समजताच उखळी गावावर शोककळा पसरली आहे। रात्री उशिरापर्यंत जिंतूर पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते। हे वृत्त लिहीपर्यंत जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। पोलीस आता अपघातग्रस्त अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत।